मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भादरिंगे यांनी चेंबूर येथील महारुग्णालय आणि माता रमाई आंबेडकर प्रसूतिगृहाला भेट दिली। या विभागाच्या नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्ष आशा मराठे यांनी रुग्णालयात रुग्णांना वेळेत उपचार आणि औषधोपचार मिळत नाही अशी तक्रार केली होती। त्यावर आज आरोग्य समिती अध्यक्षांनी भेट देत तेथील समस्या जाणून घेत रुग्णांना वेळेत औषधोपचार आणि उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे। हॉस्पिटल आज आमचे आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भाऊ इथे आलेले आहेत। त्यांना मी पत्र दिलं होतं की साहेब जरा आमच्या ज्या वॉर्डमध्ये आहेत आणि आमच्या प्रभागामध्ये काही हॉस्पिटल आहेत तिथे तुम्ही व्हिजिट करा। हॉस्पिटलला असं आहे की थोडंसं तिथे काम चालू असल्यामुळे लोकांना थोडीशी गैरसोय होती, परंतु ती गैरसोय होऊ नये, लोकांना वेळेत औषधं भेटली पाहिजे। लोक 7 वाजता आले तर त्यांना 7 वाजताच 7च्या नंतर डॉक्टरांनी चेक केल्याच्या नंतर त्यांना औषधं, एक्सरे वगैरे सर्व व्यवस्थित वेळेवर भेटलं पाहिजे। आणि त्याचबरोबर अध्यक्षांनी त्यांना निर्देश दिलेले की जो रुग्ण येतो त्याला वेळेत औषधं द्या, त्याचे एक्सरे व्यवस्थित झाले पाहिजे आणि प्रत्येक पुढच्या गोष्टीसुद्धा व्यवस्थित त्या रुग्णाला मिळाल्या पाहिजे। आमच्याबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक महादेव शिवगंजी पण होते। आतासुद्धा आम्ही इथे आलेलो आहे। माता रमाबाई हॉस्पिटलमध्ये जो प्लॉट आहे, रिझर्व प्लॉट आहे, तो प्लॉट माझं 2017पासूनचं माझं पत्रव्यवहार आहे की तिथे आपण बहुउद्देशीय असं आपण माता रमाबाई जर हॉस्पिटल बांधलं तर आपल्या चेंबूर पूर्ण वेस्टच्या लोकांना तिथे सोय मिळेल प्रसूतिगृहाची। तिथे NICU नाही आहे। जर तिथे ऑपरेशन झालं तर बाळाला NICUसाठी बाहेर न्यावा लागतो आणि तो खर्च तिथे त्यांना परवडत नाही। अक्षरशः त्या महिला रडतात की एका बाजूला आनंद असतो की आम्हाला बाळ झाले आणि एका बाजूला ते बाळ NICUमध्ये असलं तर त्यांना लाख, 2 लाख रुपये, 3 लाख भरायला लागतात। तर त्याच्यामुळे मी आमचे आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भाऊंना मी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर AMC मॅडमकडे जर मीटिंग आपण लावली तर लवकरात लवकर हे हॉस्पिटल आपण चांगल्या प्रकारे तिथे उभारू आणि जो एन्क्रोचमेंट झालेलं आहे ते सुद्धा वॉर्ड ऑफिसरांना त्यांच्या मिनिट्समध्ये ते निर्देश देतील की लवकरात लवकर तिथे ते एन्क्रोचमेंट झालेलं आहे ते सुद्धा काढून आपण बहुउद्देशीय माता रमाबाईचं हॉस्पिटल, कारण तुम्हाला माहिती आहे की तिथे सर्व आंबेडकर चळवळीचं आहे आणि काही लोकांची अशी मागणी पण आहे की माता रमाबाईचं आपण तिथं पूर्णाकृती पुतळा उभारूया। पण ज्या वेळेस आमचं हॉस्पिटल बनेल त्यावेळेस मी नक्कीच सांगते की आपण माता रमाबाईचा पुतळा तिथे आपण उभारू। त्यांना वंदन करूनच माझ्या महिला प्रसूतिगृहाला जातील। आणि आज 154मध्ये महादेव शिवगंजी आमचे नगरसेवक आहेत, त्यांच्या वॉर्डमध्ये आपला दवाखाना ह्याच्यामध्ये आम्ही इथे बघायला आलेलो आहे। त्यांनी सांगितलं माझ्या वॉर्डचा आपला दवाखाना तुम्ही जरा बघून घ्या। आणि खरंच इथे आतमध्ये जेव्हा आलो ना मला तेव्हाच आनंद वाटला। म्हणजे इतकं सुंदर डॉक्टर मॅडमने बनवलेलं आहे। बनवलं म्हणजे खाली इथे स्ट्रक्चर नाही आहे, पण त्या स्ट्रक्चरमध्ये जो व्यक्ती येणार आहे तो आनंदाने येईल आणि आनंदाने जाईल। कारण इथे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक भिंतीवर टाईल्सवर चिटकवलेलं आहे की हे तुम्ही करायला पाहिजे। त्यांनी आता इथे सांगितलं आहे की आमच्या जे याच्या नर्स असतील, स्टाफ असतील, त्यांनासुद्धा आम्ही हे दाखवतो की ह्यांना ते कळलं पाहिजे। त्यांनी म्हणजे औषधं कशा ठेवलेले आहेत, त्यांची एक्सपायरी डेट झाली तर ते काढून टाकायचे, ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोणाला कोणती औषधं आहे। म्हणजे एक गोळ्याचे पॅकेट असतं ते दुसऱ्या गोळीसारखंच असतं, परंतु त्यांनी तिथेसुद्धा लावलेलं आहे की ह्याच्यामध्ये हा फरक आहे। म्हणजे ते इतकं छोट्या छोट्या गोष्टीकडे मस्के मॅडमचं लक्ष आहे। खरंच मी खूप मनापासून आभार मानते त्यांचं की रुग्ण आल्याच्या नंतर तो नक्कीच इथून बरा होऊन जातो। नक्कीच करणार, कारण माझ्या वॉर्डमध्ये माता रमाबाईमध्येच आपला दवाखाना आहे आणि तिथे ते दरवर्षी आपलं रिपेअरिंग वर्क होतं, परंतु मला आज जी इथे एनर्जी वाटली ना ती तिथे वाटत नाही। म्हणून मला आता MOH मॅडमला पण इथे बसलेले आहेत, सर पण आहेत, तर त्यांच्या निमित्ताने जेव्हा AMC मॅडमकडे आमची मीटिंग लागेल अध्यक्षांच्या अध्यक्षांनी जेव्हा मीटिंग लागेल त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेस आम्ही हे नक्कीच मुद्दे ठेवू आणि हेल्थचा जो फंड आलेला आहे
तर मला वाटतं की इतर डिपार्टमेंटला सुद्धा तो हेल्थचा फंड वापरून मॅडमनी प्रत्येक ठिकाणी अशी डिस्पेन्सरी बनवावी. आज चेंबूरमध्ये महा हॉस्पिटल, त्याचप्रमाणे माता रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह तसेच चेंबूर येथील डिस्पेन्सरी येथे पाहणी केलेली आहे. आणि माझ्यासोबत प्रभाग समिती अध्यक्षा आशाताई मराठे आहेत, महादेव शिवगंजी आहेत, आमचे नगरसेवक वरिष्ठ. तर इथे डिस्पेन्सरीमध्ये आल्यानंतर खरंच खूप चांगली डिस्पेन्सरी इथे ठेवलेली आहे मेंटेन. आणि इथे आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी इथे येत आहे. आणि एवढंच सांगेन की ही डिस्पेन्सरी प्रत्येकाने येऊन बघावी, कारण जिथे इच्छा असते ते सर्व काही आपण करू शकतो. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून ही डिस्पेन्सरी आहे. आणि अशा डिस्पेन्सरी जर प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेच्या चालत असतील तर खरंच गोरगरीब जनतेला याचा नक्कीच फायदा होणार आहे. महा हॉस्पिटलमध्ये असं सांगण्यात आलं होतं की तिथे काही गैरसोय होत आहे रुग्णांना, त्यासाठी आज इथे पाहणी करण्यात आली. तर तिथे बांधकाम चालू आहे सध्या, त्यामुळे काही अडचणी निर्माण होत आहेत. त्याची लोकांना कसं त्रास नाही होणार याची दक्षता घेण्यासाठी तसे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच माता रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह इथेही स्वतः पाहणी जाऊन केल्यानंतर खूप बरं वाटलं की तिथे चांगली व्यवस्था आहे, पण त्याचप्रमाणे काही अभावही आहेत. त्या त्रुटी प्रशासनाला सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्याची योग्य रीतीने त्याची कारवाई करण्यात यावी असेही त्यांना सांगण्यात आलेलं आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.